मी परब सर. अभ्यास कसा करावा या व्हिडिओ सेगमेंट मध्ये पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि अटकणारा विषय म्हणजे पाढेपाठांतर. पाढेपाठांतर करण्यासाठी आपण कोणत्या सोप्या पद्धती वापरू शकतो किंवा कशा प्रकारे आपण पाढेपाठ करू शकतो याचा आपण आज इथे पाहणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला पाढेपाठ करायचा खूप कंटाळा येतो. मुलं काय करतात, एकत्र सगळे पाढेपाठ करण्याचा प्रयत्न करतात. पण असं न करता आपण जो दिनांक, त्या दिनांकाचा पाढा, त्या दिनांकाचा वर्ग, त्या दिनांकाचा घन जर पाठ केला तर आपण सहज पाठ करू शकतो. दिवसातून साधारण कमीत कमी 15 मिनिटं जरी वेळ दिला तरी सुद्धा आपण पाढेपाठ करू शकतो. आजचा दिनांक आहे 8 मे 2017. तर आज आपण आजच्या दिनांकाविषयी पाहूया. आजच्या दिनांकाचा पाढा आपण आज घेऊया. तो असा 8 गुणिले 1 8, 8 गुणिले 2 16 असे करून आपण आपला पाढा मांडायचा आहे. तो लिहून घ्यायचा. पहिले 2 वेळा 3 वेळा लिहून घ्या आणि नंतर तोच पाढा पाठ झाला का पहा. जर तुमचा तो पाढा पाठ झाला तर पुन्हा लिहून बघा न बघता. तर जर तुम्हाला लिहिता आलं तर तो पाढा तुमचा पूर्ण पाठ झाला असं आपण मान्य करू शकतो. त्याच्यानंतर वर्ग. वर्गांमध्येही तसंच आहे. 8चा वर्ग म्हणजे काय, तर 8 गुणिले 8 बरोबर 64 म्हणजेच 8चा वर्ग. त्यानंतर 8चा घन म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 8चा 3 वेळा गुणाकार केला का त्याचा आपल्याला घन भेटतो, तो आहे 512. बघा फार सोपं आहे की नाही. एका दिवसाला एकच पाढा म्हणजे आपण सर्व पाढे आणि वर्ग 30 पर्यंत एका महिन्यात सहज पाठ करू शकतो. कारण महिन्याचे दिवस किती, 30. दिवसाला एक जरी म्हटलं तरी ते सहज शक्य आहे आणि महिन्याभरात आपले सर्व पाढे पाठ होणं हे सुद्धा सहज शक्य आहे. धन्यवाद.